चला तर आज कलेजी सुकाची रेसिपी बघूयात। त्यासाठी इथे मी पाव किलो कलेजी घेतली। कलेजी पेठा दोन्ही पण मिक्स घेतली, त्याला मॅरिनेट करत ठेवला। मॅरिनेशनसाठी लाल मसाला, हळद, मीठ, आले लसूणची पेस्ट करून 15 मिनटं साईडला ठेवलं। आता हे मॅरिनेशन शिवाय पण कलेजी सुका बनतं। कलेजी पेठा छान 15 मिनटं उकडून घ्यायचं आणि त्याला फोडणी द्यायची, पण माझ्या लक्षात नाही राहिलं, त्यामुळे मी आधीच मॅरिनेट करत ठेवलं होतं, म्हणून मी उकडून नाही घेतले। तर कढईत तेल गरम करून लसूण टाकली। लसूण जरा या रेसिपीला जास्तच टाकायची आहे। आता लसूण असा लाल होईपर्यंत मस्त असा फ्राय करायचा आहे तेलात। आता लाल मसाला आणि हळद टाकली आणि लाल मसाला आणि हळद टाकल्यावर लगेच कलेजी टाकायची आहे, कारण मग मसाला जळायची शक्यता असते। तर कलेजी पेठा टाकल्यावर छान असं परतून घेतलं बारीक गॅसवर। आता चवीपुरता मीठ टाकायचं आहे, परत एकदा छान असा परतून घ्यायचं आहे। आता इथे मी थोडंसं पाणी टाकून कलेजी पेठा शिजेपर्यंत बारीक गॅसवर ठेवणार आहे। जर कलेजी पेठा उकडून घेतलं की शिजायला टाईम नाही लागत। आता 15 मिनटानंतर चेक करूया, ते बघू शकता तुम्ही कलेजी पेठा शिजला आहे आणि असं सुकं बनवायचं आहे। बारीक गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे आणि अशा प्रकारे कलेजी सुकाची रेसिपी बनवून तयार आहे। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।